मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य, त्यांनी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावे. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा जरांगेंना सल्ला. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी अल्टिमेट न देता या मागण्यांची अंमलबजावणी कशी करता होईल यासाठी प्रयत्न करावेत. सरकारने मागण्या मान्य केल्याने आंदोलनाची धार कमी होईल, असा सल्ला उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मनोज जरांगे यांना दिलेला आहे. ते सांगलीत बोलत होते. आणि या दरम्यान ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. भुजबळ यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांची समजूत करण्यात येईल, असंही त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. चंद्रकांत दादा पाटील हे एका कार्यक्रमासाठी सांगलीत आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाही, त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत. गाव लेवलला समिती झाली. गावामध्ये एखाद्याकडे कुणबी दाखला असेल तर त्याचा जो भाऊबंद आहे, ज्याला आपण गावामधला आपला नातेवाईक म्हणतो, तर त्यालाही ॲफिडेव्हिटवर सक्षम अधिकाऱ्यांनी पडताळणी करून दाखला द्यायचा आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी आता सगळ्या मागण्या मान्य झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी कशी होईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांची आक्रमकता मराठा समाजाला असेल किंवा ओबीसी समाजाला असेल किंवा सरकारला असेल मागात करू शकते का किंवा धोका आहे का त्यांच्या आक्रमकतेचं भय असण्याचं काही कारण नाही. आक्रमकतेच्या बरोबरीने आक्रमकपणे ज्या मागण्या मांडल्या जातात ते सरकार मान्य करते. ते मान्य केल्यानंतर स्वाभाविकपणे मागण्यांसाठी असणारी आक्रमकता ही कमी होत जाईल. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.